नमस्कार, मी मनाली. खरं तर आजची सकाळ ही संपूर्ण सिनेसृष्टीसाठी, रंगभूमीसाठी एक दुःखद बातमी घेऊन येणारी सकाळ ठरली. बॉलिवूडची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री रीमा यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं आज पहाटे निधन झालं. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जवळपास 4 दशकं मराठी रुपेरी पडदा आणि रंगमंच रीमाताईंनी गाजवला. शिवाय मालिकांसह अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. आजही सगळ्यांच्या लक्षात राहिलेल्या रीमाताई म्हणजेच बॉलिवूडची आई. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत आपलं स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. त्यांचे गाजलेले हिंदी सिनेमे म्हणजे मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है, वास्तव. शिवाय जाऊ द्या ना बाळासाहेब, बिनधास्त, 7च्या आत घरात, नवरा माझा नवसाचा अशा मराठी सिनेमांमधून सुद्धा आपल्या अभिनयाची छटा उमटवली. छापा काटा, घर तिघांचं हवं, झाले मोकळे आकाश, पुरुष, बुलंद या नाटकांनी त्यांनी रंगभूमी सुद्धा गाजवली. श्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं, तुझं माझं जमेना यासारख्या मालिकांमधून त्या घरोघरी पोहोचल्या. रीमांच्या जाण्यानं एका अर्थानं बॉलिवूडची प्रेमळ आणि ग्लॅमरस आईच काळाच्या पडद्याआड गेली. रीमा लागू यांच्या पश्चात त्यांची मुलगी मृण्मयी देखील सिनेसृष्टीत कार्यरत आहे. रीमाताईंच्या निधनानं संपूर्ण रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. पाहुयात आठवणीतल्या रीमाताई. तर याच हरहुन्नरी अभिनेत्रीविषयी आज आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. खरं तर रीमाताई यांनी सहकलाकारांबरोबर सुद्धा तितकंच जवळून त्यांनी जे काम केलं, ज्या ज्या कलाकारांनी त्यांच्याबरोबर काम केलं त्यांच्यासाठी रीमाताई या फक्त सहकलाकार नसायच्या, तर कोणाची त्या मैत्रीण, कोणासाठी रीमा आणि कोणासाठी रीमाताई झाल्या होत्या. प्रत्येकाला आपलीशी वाटणारी रीमा आज आपल्यात नाही हे पाहून खरं तर सगळ्यांनाच धक्का बसला. आणि रीमाताईंचीच मैत्रीण म्हणजे लालन सारंग आज आपल्याबरोबर आहेत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. रीमा लागू मैत्रीण म्हणून, खरं तर अभिनेत्री म्हणून लालनजी तुम्ही नेहमीच जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि त्यांच्याबद्दलच्या काही खास अशा आठवणी आहेत. या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत. कोणती अशी आठवण आहे जी तुम्ही आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर कराल? नाही, आज अच्छा अनफॉर्च्युनेटली मला पुण्यामध्ये असल्यामुळे सगळ्या बातम्या फोनवरच कळतात. त्याच्यानंतर हळूहळू त्या बाकी टी व्हीवरनं किंवा दुसऱ्या माध्यमातून कळतात. आणि रीमाचं पण मला असंच अचानक कळलं. त्यामुळे मला एक क्षण असं झालं की रीमा गेली म्हणजे मी पण गेलेलेच आहे असं कुठेतरी एक फील येतो ना. इतकी तिची माझी छान दोस्ती होती. लहान होती माझ्यापेक्षा, पण दोस्ती इतकी छान होती आमची. त्याच्यामुळे मी तिला कुठेही हक्काने बोलवायची. माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला ती अगदी व्यवस्थितपणे यायची. कधी तिने नाकारलं नाही येणं. आणि तिला मेन म्हणजे तिचं आणि माझं हे एक तर स्वभाव कुठेतरी आमचे छान जुळत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची माशांची आवड आणि माझी त्यावेळेला करण्याची आवड इतकी जुळून येत होती की मी काही केलं म्हणजे ती ड्रायव्हर पाठवायची घरी येऊन, तो घेऊन जायचा. इवन पुण्यात ती येते, तिचा शो आहे म्हटलं का माझ्या डब्यात काहीतरी असायचं, ते घेऊन जायचं, ते तिला द्यायचं आणि मगच माझ्या कामाला किंवा नाटकाला बसायचं असेल तर बसायचं. इतपत आमचं दोघींचं एकमेकांशी जुळत होतं. आणि तिच्या माशाच्या तर असंख्य आठवणी आहेत माझ्याकडे. ती कशा पद्धतीत मासे खायची. म्हणजे मला एक आठवण आठवते की जेव्हा स्वामीनी दालनाचं जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा माझ्यामुळेच मी तिला बोलवलं होतं तिथे स्वामिनीमध्ये.
आणि तिच्यासाठी मी बांगड्याचं तिखलं करून नेलं होतं की म्हटलं ही गाडीत खाईल, कारण ते लागोपाठ ती मुंबईला जाणार होती. तर ती मुंबईला गेल्यावर मला फोन करून म्हणाली, लालन अगं मला काही सुचेना, मी तसेच्या थंड होतं ते, थंडच्या थंड, पण मी सगळं खाल्लं. म्हटलं बाई तुझे धन्य आहे, तुझी इतकी तिला माशाची आवड होती, मला करण्याची आवड होती. आणि त्याच्यामुळे आमचं दोघींचं त्याही बाबतीत खूप छान जमायचं. दुसरं म्हणजे आम्ही दोघींनी 2 नाटकात एकत्र कामं केली. एक तर अशा या दोघी मला वाटतं, आणि दुसरं कुठलं आक्रोश नाटक जे सारंगनेच डायरेक्शन केलं होतं, सारंगनेच रूपांतर केलं होतं त्याचं. त्या दोन्ही नाटकात आम्ही एकत्र कामं केली. पण आमचं कधीही कुठल्याही गोष्टीवर अगं-तुगं झालं नाही, किंवा ज्याला म्हणतात की तू काय मी काय, असं काय नाही. तिने मला नेहमीच मान दिला आणि नेहमीच ती माझ्याबद्दल चांगलं बोलायची, मीही तिच्याबद्दल चांगलं बोलायचे. इतके आमचे सुंदर 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 असे, म्हणजे मी स्पष्टपणे म्हणेन की माझी नृत्यसृष्टीतलं एक स्थान, किंवा म्हणजे नाट्यसृष्टीतलं एक स्थान किंवा एक जागा, एक कोपरा तिच्यासाठी खास राखलेला असायचा. इतकं तिचं आणि माझं एकमेकांबरोबरचं रिलेशन होतं. आणि म्हणूनच सकाळी मी बातमी ऐकली आणि मला असं वाटलं की मीच गेले, कारण आता माझ्या जाण्यात काही अर्थ नाही असं एक कुठेतरी फील येतो. लोक काय बोलतात, रडतात वगैरे सगळं ठीक आहे, पण आत्ता मी आतून खरंच रडते की मी गेले, मी नाही आहे, रीमा नाही, मी नाही आहे, असं असूच कसं शकतं. इतकं तिचं माझं छान रिलेशन होतं. पण आता काय म्हणतात त्याला की काही गोष्टी अशा असतात की तुमच्या हातात काहीही नसतं. तो आज मला फील आहे एकंदरीत. आणि तो फील घेत असतानाच जिथे कुठे ती असेल तिथे ती खूप छान असू दे. तिला जे काय राहिलेलं आयुष्य होतं की जे काय तिचं मरण आहे ते तिला उत्तमपणे जगता यावं, ते सुद्धा जगता यावं. आणि स्वाभिमानाने जगलेली ती पण आहे, स्वाभिमानाने जगलेली मी पण आहे. तर आम्ही दोघींनी असं कधीतरी म्हणजे परत एकत्र भेटावं आणि गप्पा माराव्या. त्या पर्टिक्युलरली माशावर असाव्यात गप्पा, म्हणजे जी मजा आहे यांचा, ती कुठेही असू दे, ती कुठे असेल, मी कुठे असेल मला माहिती नाही, पण असावं. इतकं छान रिलेशन असलेलं असं एकमेव मी माझ्या रंगभूमीवरच्या ह्याच्यात म्हणेन की एकमेव तर असं व्यक्तिमत्व होतं की जिच्याबद्दल मला इतकं मनापासून वाटतं, इतकं छान तिचं आणि माझं रिलेशन होतं. तेवढं मी अनेक जणांबरोबर कामं केली, पण असं रिलेशन नव्हतं. हे रिलेशन काय वेगळंच होतं. आणि ते कशामुळे इतकं बंधन म्हणजे इतकं घट्ट झालं, नुसत्या माशांमुळे नाही झालेलं, स्वभावामुळे पण झालेलं आहे. ती पण मला आदराने बोलायची. त्या सगळ्या गोष्टीतून विचार केला तर मला असं वाटतं की मी गेले, आज खरंच मी गेले असं मला वाटतं. आता माझ्या जाण्यात, माझ्या असण्यात, माझ्या कशात काही अर्थ नाही या क्षणी. लालनताई, खरं तर रीमाताई आपल्यात नाही आहे. तुमच्यामधली अतूट मैत्री जी आहे ती खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे. रीमाताई आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आठवणी ज्या आहेत, त्यांनी केलेले जे अभिनय जे आहेत, विविध सिनेमांमधून असतील, नाटकांमधून असतील, त्यांच्या भूमिका सदैव आणि सतत आपल्यासोबत असतील, अजरामर असतील. त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत. लालनताई, अशाच तुम्ही आमच्यासोबत राहा. रीमा लागू यांनी खरं तर हिंदी सिनेसृष्टीमध्ये विविध सिनेमांमधनं त्यांनी आपला अभिनय जो आहे तो दाखवलेला आहे. प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य केलं आणि विशेष म्हणजे अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमांमध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल होता. काही वेळेला भूमिका छोटी असेल तरी सुद्धा त्यांनी आपली भूमिका ही अशा पद्धतीनं रंगवली होती की ती आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे. आणि त्यापैकीच एक सिनेमा म्हणजे वास्तव. यहाँ बैठ बेटा. तू भी बैठना माँ. हाँ मैं बैठती हूँ. पुलिस मार डालेगी माँ. नहीं बेटा मैं हूँ. मार डालेगी मेरे को माँ. नहीं मैं हूँ ना. तू है ना माँ. हाँ तू है ना माँ. क्या हो गया तेरे को? क्या हो गया? माँ. हाँ माँ. हाँ. माँ. थोड़ी सी दारू मिलेगी, थोड़ी सी माँ.
3 दिन से नहीं पिया हूं माँ। वो देखना परवेज की बीवी हो माँ, रोज दुखते मेरे मुंह पे हुआ। ये बेटे रहना वो देखना हुआ। तू वहां मत देख, मुझे देख, मैं हूं ना। देखना हुआ नहीं है बेटे। माँ थोड़ी सी कोकेट मिलेगी माँ? महंगी है ना, महंगी है ना। ये ले, ये ले, ये माँ। बेच डाल माँ, बेच डाल माँ। 50 तो लिखी माँ, 50 तो लिखी माँ। बेच डाल माँ, बेच डाल। ये ले, ये ले, ये ले माँ, ये ले ना। 2 पेटी की माँ, 2 पेटी की माँ। बेच डालना माँ, बेच डालना माँ, बेच डालना माँ, बेच डालना। ए माँ कुछ नहीं तो थोड़ी सी घासलेट दे देना माँ, थोड़ी सी घासलेट माँ। तेरा बेटा हूँ माँ, दया करना माँ, छुटकारा दिलाना माँ, छुटकारा दिलाना माँ। बेच डाल माँ, माँ इसे बोलते हैं घोड़ा। माँ क्या माँ, घोड़ा? घिन आती 2 इससे, पेटी माँ। का है। क्यों आती है, माँ? अरे 2 पेटी का मतलब तू बेचेगी ना? 2 लाख बहुत रुपया। ज्यादा पैसा मिलेगा मेरे को, बहुत नशा करूंगा मैं। इसे बोलते हैं इससे मैगजीन। कम गेम नहीं बजाऊंगा माँ। इसको डालते हैं इधर ऐसे, ए माँ, छुटकारा देना माँ। और इसको बोलते हैं ट्रिगर। ए दया करना माँ, ए माँ, छुटकारा देना माँ। इस पे ऐसे उंगली रखी और तान दिया जिस पे तानने का है, ट्रिगर दबाया और खेल खलास 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 खलास। शांता, मैंने मारा नहीं उसको, मैंने तो मुक्ति दी है अपने बेटे को। सच में मैंने नहीं मारा उसको, वो तो मैंने नहीं मारा उसको, वो तो कब का मर गया था। आज जान निकल गई। मैंने नहीं मारा मेरे बेटे को, सच में मैंने नहीं मारा मेरे बेटे को। वो तो ए बेटी, मैंने नहीं मारा उसको, मैं तो माँ हूं ना उसकी, तू भी तो एक माँ है ना। मैंने नहीं मारा मेरे बेटे को, मैंने नहीं मारा मेरे बेटे को, मैंने नहीं मारा। आणि बॉलिवूडची ही प्रेमळ आई आज आपल्यात नाहीये। रीमाताईंच्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत, त्यांच्या इतर भूमिका सुद्धा पाहणार आहोत आणि लालनताईंशी सुद्धा आपण त्यांच्या भूमिकेविषयी, त्यांच्या मैत्रीविषयी जाणून घेणार आहोत, पण एका ब्रेक नंतर। एकोणीसशे 58 साली अभिनेत्री मंदाकिनी भडभडेंच्या घरी नयन भडभडे म्हणजेच रीमा यांचा जन्म झाला। पुण्यात असताना शाळेतच रीमा यांच्या अभिनयाची दखल घेतली गेली आणि 1979 साली सिंहासनमध्ये रीमा यांची ओळख सगळ्यांना झाली। तर हिंदीतली त्यांची कारकीर्द सुरू झाली ती 1980 साली कलयुग या सिनेमातून। पुढे त्यांच्या 1988च्या कयामत से कयामत तक मधल्या आईच्या भूमिकेनं त्या बॉलिवूडमध्ये अतिशय प्रसिद्ध झाल्या। तिथेच खरी त्यांच्या बॉलिवूड करिअरला कलाटणी मिळाली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। तिथून पुढे बॉलिवूडची ही प्रेमळ आई अनेक सिनेमातून आपल्या भेटीला आली आणि बघता बघता प्रत्येक घरातलं ओळखीचं नाव होऊन बसलं। त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी विवेक लागूंशी लग्न केलं आणि तिथेच रीमा लागू हे नाव त्यांनी लावायला सुरुवात केली। पुढे विवेक यांच्याशी घटस्फोट घेऊन राजन ताम्हाणेंशी लग्न केलं, पण आजही त्यांना रीमा लागू याच नावाने ओळखलं जातं। त्यांनी मध्यंतरी रीमा एवढंच नाव लावायला सुरुवात केली होती। तर बॉलिवूडची ही प्रेमळ आई अनेक टीव्ही मालिकांमध्येही हिट ठरली होती, मग त्यांची श्रीमान श्रीमती असो वा तू तू मैं मैं। त्यांची छोट्या पडद्यावरची कारकीर्दही अप्रतिम घडून आली। अगदी अलीकडे सुद्धा नामकरण या बिग बजेट मालिकेत त्यांची मुख्य भूमिका होती। तर मोठ्या पडद्यावरची त्यांनी साकारलेली प्रेमळ, सोज्वळ, सालसाई ही आपल्या नेहमीच आठवणीत राहील। मग हम आपके है कौन मधली पूजा निशाची गोड आई असो किंवा अगदी हम साथ साथ है मधली त्यांनी साकारलेली आणि मध्येच थोडीशी अप्पलपोटी झालेली आई असो, किंवा अगदी वास्तवमध्ये आपल्या मुलाची सुटका करण्यासाठी त्याचाच खून करणारी आई असो। प्रत्येक आई ही रीमा यांनी त्यांच्या विविध छटांनी भरून टाकली।
अखेर त्यांची प्रत्येक भूमिका गाजली, आठवणीत राहिली आणि अजरामर झाली ती त्यांच्या अभिनय कौशल्याने. त्यांची ही शैली, स्मितहास्य आणि त्यांची सालस गोंडस प्रेमळ अशा आईची छबी आपल्या आठवणीत ताजी राहील. चित्राली चोगरे, IBN लोकमत. आणि रीमाताईंच्या निधनानं सिनेसृष्टीतल्या रंगभूमीमधल्या त्यांच्या सहकलाकारांनी शोक व्यक्त केलाय. पुढे आपलं काही चालत नाही, पण क्षणभर आता दर्शन घेताना मला असं मनापासून वाटतं की ते एक क्षणभर डोळे उघडावेत आणि म्हणावं की पांढऱ्या नीट काम कर, आपल्या हातात काही नसतं. पण मला असं वाटतं की एक मोठी इन्स्टिट्यूशन आज संपलेली आहे आणि तिच्याबरोबर मी खूप काम केलं आहे, एका नाटकात पण काम केलं आहे. पुढे आपलं काही चालत नाही, पण क्षणभर आता दर्शन घेताना मला असं मनापासून वाटतं की ते एक क्षणभर डोळे उघडावेत आणि म्हणावं की पांढऱ्या नीट काम कर. When a friend dies suddenly, you are hurled into deep silence. She was an extraordinary actor, but she was even a greater human being. My association with her began way back in time with Ashiki in the years 90s. आपण पाहतोय सिने कलाकारांना सुद्धा खरं तर रीमाताईंच्या जाण्यानं धक्का बसलेला आहे. रीमा लागू, खरं तर सिनेमातल्या रीमा लागू, अभिनेत्री रीमा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्या पलीकडच्या रीमा म्हणजे काय हे आपण अभिनेत्री लालन सारंग यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. उनकी आत्मा को शांति मिले. तर आपण पाहतोय अनेक कलाकार जे आहेत, सहकलाकार जे आहेत, ते रीमाताईंचे अंत्यदर्शनासाठी त्या ठिकाणी जात आहेत. आपण जाणार आहोत पुण्यामध्ये लालन सारंग, अभिनेत्री लालन सारंग, पण ज्या रीमा लागू यांच्या खूप जवळची मैत्रीण म्हणून सगळ्यांना माहितीच आहे. लालनताई, खरं तर रीमाताईंच्या आठवणी ज्या आहेत त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देतोय. सगळ्यांनाच अभिनेत्री रीमा सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुमच्यासाठी त्या कलाकार म्हणून किंवा इतरांना, मला सुद्धा माहीत नसलेल्या रीमा नेमक्या कशा होत्या? जगाला माहीत नसलेली रीमा म्हणजे रीमा जरा पटकन बोलणारी होती तशी विचार केला तर. त्याच्यानंतर तिला जेव्हा ती वाईट काळामध्ये होती मेंटली, त्यावेळेला मी आणि सारंगने तिला खूप जपलं होतं, खूप म्हणजे खूप जपलं होतं आणि अगदी मुलीसारखं जपलं होतं आम्ही दोघांनी तिला. तेही तिला लक्षात असेल, म्हणजे होतं असणार की आम्ही तिला खूप चांगलं जपलं, कारण ती मध्ये अशा डिस्परेट मोमेंटमध्ये होती की तिला त्यातून बाहेर काढणं, तिला सावरणं, आणि हे आम्ही दोघांनीही केलेलं आहे तिच्या बाबतीत. तर ते इतकं जवळचं नातं होतं आणि तिला इतक्या जवळूनही मी बघितलेलं आहे. तिचं फ्रस्ट्रेशन बघितलेलं आहे. लोकांना माहिती नसतात काय आर्टिस्टची फ्रस्ट्रेशन्स असतात किंवा काय, पण देवाच्या दयेने तिला चांगले रोल मिळत गेले, ती प्रसिद्ध झाली, त्याबद्दल आनंद आहे मला. ती नाट्य सिनेमासृष्टीत, हिंदी सिनेमासृष्टीत गेली, तिथे ती प्रसिद्ध इतकी झाली, त्याचा मला आनंद आहे. पण तिची फ्रस्ट्रेशन पण मी खूप जवळून बघितलेले. आणि मग त्या फ्रस्ट्रेशनमधून काही काही वेळेला स्वभाव जरा इकडे तिकडे होतो, पण त्याला समजून घेणं त्या स्वभावाला, हे मी आणि सारंग दोघांनी केलेलं आहे. तर ते मी तिच्या बाबतीत अगदी सांगेन की फ्रस्ट्रेशन कोणाला नसतात, अनेक फ्रस्ट्रेशन्स असतात. आज मी पुण्यात 20 वर्षे एकटी राहते बाई, मला किती फ्रस्ट्रेशन्स येत असतील. तर असं जगणाऱ्यांना किती फ्रस्ट्रेशन येऊ शकतात, पण ती फ्रस्ट्रेशन कशी बाजूला करायची आणि कसं राहायला शिकावं अभिमानाने, हे जसं मी माझं उदाहरण म्हणून सांगते, तसंच मी तिच्या बाबतीत सांगेन की फ्रस्ट्रेशन कोणाला नाही. आज आलेलं प्रत्येकाला फ्रस्ट्रेशन असतं, वेगवेगळ्या प्रकारचं असतं.
पण त्याच्यातून सावरून उभं राहणं ते तिने केलं असावं. पण आता हे सगळंच असं अचानक झालेलं आहे की आपल्याला काही त्याच्यावर बोलता पण येत नाही, अशी आज सिच्युएशन आहे तिच्या बाबतीतली. त्यामुळे मी एवढंच म्हणू शकते की एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणू शकते की रीमाने जाणं म्हणजे मी जाणं आहे. आता माझ्या जाण्याला, माझ्या राहण्याला, कितीही बोललं तरी शब्द हे खरं तर अपुरे पडतील. आजपर्यंत अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या भूमिका ज्या आहेत त्या अजूनही जिवंत ठेवलेल्या आहेत. आपल्यासोबत अभिनेत्री लालन सारंग होत्या रीमा लागू यांच्याविषयी आठवणींना उजाळा देण्यासाठी. रीमाताई जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या भूमिकांमधून सदैव आपल्यासोबत असतील आणि IBN लोकमतची त्यांना श्रद्धांजली.